नमस्कार. UPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन मी आजचा व्हिडिओ बनत आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच UPSC संदर्भात महत्त्वाची माहिती, महत्त्वाची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. तर नेमका व्हिडिओचा विषय काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. UPSCचं परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. सिव्हिल सर्व्हिसेस, NDA, CDS, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस इत्यादी परीक्षा नेमके कधी होणार, त्यांची प्रिलिम्स कधी होणार, मेन्स कधी होणार याची इत्थंभूत माहिती देणं हा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे अर्थातच UPSCने 2027 वर्षासाठीचं परीक्षा कॅलेंडर नुकतंच जाहीर केलेलं आहे. पूर्वपरीक्षा प्रिलिम्स कधीपासून? UPSCच्या नव्या कॅलेंडरनुसार सिव्हिल सर्व्हिस पूर्वपरीक्षा 23 मे 2027 रोजी होणार आहे. तर मुख्य परीक्षा मेन्स एक्झाम 20 ऑगस्ट 2027 पासून सुरू होऊन त्या 5 दिवस चालणार आहेत. भारतीय वन सेवा म्हणजे अर्थातच IFS सर्व्हिस प्रारंभिक परीक्षा देखील सिव्हिल सर्व्हिस प्रिलिम सोबतच घेतली जाणार आहे. आता NDAची परीक्षा नेमकी कधी होणार आहे, त्यांच्या तारखा काय आहेत हे आपण आता जाणून घेऊयात. NDA आणि CDS यांच्या परीक्षा कधी होणार आहे तर ते पाहूयात. NDA NA परीक्षा फर्स्ट 11 एप्रिल 2027, NDA NA परीक्षा सेकंड 19 सप्टेंबर 2027, CDS परीक्षा 1 11 एप्रिल 2027, CDS परीक्षा 2 19 सप्टेंबर 2027 आणि इंजिनिअरिंगची परीक्षा कधी होणार आहे ते आपण आता जाणून घेऊयात. इंजिनिअरिंग सेवा म्हणजे IES इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसची पूर्वपरीक्षा 31 जानेवारी 2027 होणार आहे. तर मुख्य परीक्षा 18 जून 2027 रोजी होणार आहे. अशा रीतीने UPSCने लवकर प्री मेन्स आणि यांची वेळापत्रक जाहीर करून विद्यार्थ्यांना अभ्यासाला सोयीस्कर पडावं यासाठी वेळापत्रक हे जाहीर केलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या गोष्टीचं लक्ष ठेवावे आणि याच दृष्टीने अभ्यासाला सुरुवात करावी. UPSCने 2027 वर्षातलं परीक्षा कॅलेंडर नुकतंच जाहीर केलेलं आहे. त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.